नमस्कार. मी तुम्हाला दोन श्लोक, एक पार्ट आणि एक आपण जो पूर्ण म्हणतो तो सांगणार आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव. सगळं काही तूच आहेस ईश्वरा. ईश्वराला म्हटले. अथर्वशीर्षामध्ये आणखी एक पार्ट आहे. त्वमिंद्रस्त्वम अग्निस्त्वम वायुस्त्वम सूर्यस्त्वम चंद्रमास्त्वम ब्रह्म भूर्भुवस्वरोम. तू कोण आहेस? तू अग्नी आहेस, तू इंद्र आहेस, तू वायू आहेस, तू चंद्र आहेस, तू ब्रह्म आहेस, तू सर्वव्यापी आहेस, तू सर्व आहेस. हे गजाननाला म्हटले. ईश्वराला, गजाननाला, कृष्णाला, रामाला. राम सुद्धा सगळंच आहे ना, तोच भवराम राम, सगळं राम आहे. मग जेव्हा आपण रामाला, कृष्णाला, ईश्वराला आपलं सर्वस्व समजत असतो, तेव्हा एखाद्या माणसाचं सर्वस्व होऊ पाहणाऱ्या किंवा तसा आभास करणाऱ्या माणसाला एकच प्रश्न विचारावा वाटतो, बाबा कोण आहेस तू? आणि हाच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. कोण आहात तुम्ही? अर्थात हा प्रश्न विचारतोय महाराष्ट्राचे नेते, राजकीय नेते शरदचंद्र पवार यांना. यात कुठेही तुलना करण्याचा अथवा ईश्वराच्या समकक्ष नेऊन बसविण्याचा माझा सवाल नाही, माझा इच्छा नाही, माझी भूमिका नाही. पण प्रश्न तर विचारावा लागेल. धीरे धीरे आप भगवान होते जा रहे हो. मैंने पत्थर से जिसको बनाया सनम वो खुदा हो रहे हैं देखते देखते. म्हणून हा प्रश्न विचारावासा वाटतो. लोकांनी यांना मोठं केलं, जवळचं केलं आणि हे ईश्वराचा अवतार असल्याचं दाखविण्याचा प्रयत्न करतायत. देवालाच प्रश्न विचारतायत हो. देवालाच, अरे तुला आम्ही घडवलं हा प्रश्न विचारतायत. साल्यांनो म्हणून विचारतायत. चला बघूया याच विषयावर काय आहे ते. नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली आणि या कुस्ती स्पर्धेचं बक्षीस वितरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडल्यानंतर तुम्ही ते फोटो बघा. देवेंद्र फडणवीस तुम्हाला कुस्तीवीरांना पारितोषिक देताना दिसत आहेत आणि तो अधिकृत कार्यक्रम होता. यानंतर तीच चांदीची गदा पुन्हा देण्याचा समारोह वेगळा घेण्यात आला आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते ती गदा त्या वीराला देण्यात आली. कशा करता हा अट्टहास होत होता? सत्कार करायचा आहे तर विजयाबद्दलचा सत्कार अनेक जण हार तुरे देऊन करतात, पुन्हा तीच गदा देण्याचा आणि बक्षीस वितरण करण्याचा पवारांना एवढा सोस का असावा? त्यांच्या कार्यकर्त्यांना एवढा सोस का असावा? जरा बघा ती दृश्य, तुमच्या लक्षात येईल. आणि ही दृश्य बघितल्यावर आमच्या मनात एकच प्रश्न पडतो, कोण आहात तुम्ही असे पुन्हा पुन्हा बक्षीस वितरण करणारे? कशासाठी हे सगळं? कोणत्याही क्रीडा स्पर्धेत कोणत्याही संघाला यश मिळालं की क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्याचं काम शरद पवारांनाच करावं लागतं. अशा कोणत्या क्रीडा प्रकारामध्ये शरद पवार निपुण आहेत हे तरी आम्हाला कळावं. कुस्तीगीर परिषद शरद पवार, क्रिकेट शरद पवार, खो खो शरद पवार, कबड्डी शरद पवार. अरे सगळ्या खेळात शरद पवार, शरद पवार आणि शरद पवारांची लेकरं. आता त्या ह्याच्यावर क्रिकेट बोर्डावर MCA वर नियुक्ती करायची रोहित पवार,
का पवार नावाच्या पलीकडे कुणाला खेळ खेळता येत नाहीत का, हाच प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ करून आता खेळातही राजकारण करण्याचा नवा उद्योग चालवला आहे. त्याचमुळं कदाचित पुन्हा पुन्हा बक्षीस वितरण करण्यासाठी, पुनर्बक्षीस वितरण करण्यासाठी कदाचित ती गदा पवित्र वगैरे करून घेतली असेल. कुस्तीच्या मैदानात कसं चीट पट करायचं, लोकांना न कळता कसं पालथं टाकायचं, कसं उतानं टाकायचं, हे करण्यासाठीचा नवीन प्रकार केलेला असावा. पण पुन्हा एकदा बक्षीस वितरण करायला शरद पवार तुम्ही आहेत तरी कोण, हा प्रश्न आम्हाला पडल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही खेळात पवारच, क्रिकेट बोर्डावर पवारच. बरं, क्रिकेट आणि खेळ सोडा, राज्यात साहित्य संमेलन झालं, उद्घाटनाला किंवा समारोपाला शरद पवार हजर आहेतच. लोक माझे सांगाती हे पुस्तक लोकाला सांगून पुन्हा लिहून घेणार, दुसऱ्याकडून लिहून घेणारे पवार एवढे थोर साहित्यिक झाले की त्यांच्याशिवाय साहित्य संमेलनाचा मंडपच सजत नाही, अशी अवस्था यायला लागली. गेला बाजार मराठवाड्याच्या स्तरावरच्या साहित्य संमेलनाला सुद्धा पवारच, अशी स्थिती आली. म्हणजे अन्य पक्षाच्या नेत्यांमध्ये साहित्याबाबत रसच नाही की काय, असा प्रश्न पडलाय. कदाचित अन्य नेत्यांना दुसरं खेळाचं साहित्य, वाचनाचं साहित्य असलं माहीत असेल, पण शरद पवार मात्र निपुण साहित्यिक आहेत की काय, असा प्रश्न पडतो. सगळ्याच संमेलनाचं उद्घाटन करणारे पवार आहेत तरी कोण, एक मोठे साहित्यिक आहेत की रसिकांच्याच हस्ते उद्घाटन करायचं आणि महाराष्ट्रात एकमेव रसिक आहे की काय, असा प्रश्न पडतो. म्हणजे कोणत्याही पुस्तकाची आवृत्ती एका पुस्तकाची निघते, एक पुस्तक छापलं जातं, ते पवार विकत घेतात, म्हणून महाराष्ट्रातले ते सर्वोत्कृष्ट रसिक झाले, साहित्य रसिक झाले, म्हणून त्यांच्या हस्ते अशा उद्घाटन होत आहेत का, असा प्रश्न आम्हाला पडतो. आणि पवारांना विचारावं वाटतं, पवार तुम्ही क्रीडापटू आहात की साहित्याचे रसिक आहात की साहित्याचे निर्मिक आहात, कोण आहात तरी कोण तुम्ही. बरं, साहित्य संमेलनाचं जाऊ दे, ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदावर सुद्धा पवारच. काय साहित्य संमेलनात तुम्ही, लायब्ररी तुम्ही, ते तसंच आहे ते, त्वम इंद्रस्तोम अग्निस्तोम वायुस्तोम चंद्रमास्तोम ब्रह्म भूर्भुवस्वरोम, अरे कुठेही पवारच. ग्रंथालय त्वम, साहित्य संमेलन त्वम, सगळं त्वम, क्रीडात्वम, क्रीडातही सगळ्या प्रकारात तुम्हीच. कबड्डी तुमची, खो खो तुमचा, क्रिकेट तुमचं, हे तुमचं, ते तुमचं, लंगडी तुमची, लिंबू चमचा तुमची, खुर्ची रेस तर तुम्ही खेळत आलेला आहातच. ते एक मोठा खेळ आहे खुर्ची रेस. दुसऱ्या कुणाला बसू न देता आपणच पटकन त्यावरती बसणं, हे जे फार गूढ कौशल्य पवारांनी आत्मसात केलंय ना, कदाचित त्यांच्या लहानपणी हा खुर्चीचा खेळ त्यांनी बराच खेळला असावा. म्हणून पटकन खुर्ची प्राप्त करून घेणं आणि आपल्याला नाही मिळाली तर आपल्या दुश्मनाला न मिळू देणं, हे कसं पवारांनी उत्तम पद्धतीनं आत्मसात केलं आहे. विसरलोच मी की त्यांना याच प्रकारामुळे कदाचित या क्रीडा स्पर्धांच्या वेगवेगळ्या आयोजनामध्ये यांना सन्मानाचं स्थान मिळत असेल. तरी बरं, त्या ऑस्ट्रेलियाची टीमने त्यांना झालं का देऊन सारखा बाजूला म्हटलं होतं, नाही तर फोटो काढायला हेच राहिले असते समोर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासोबत चेस करताना शरद पवार. चलो जाऊ दे, चला ठीक आहे. साहित्य संघात तुम्ही, ग्रंथालय संघात तुम्ही, बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही तुम्ही तुम्ही. साहित्य संघाचं ठीक आहे, साखर संघातही तुम्हीच. साखर संघात पवार, त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पवार, शिखर बँकेत पवार, नागरी बँकेत पवार, राजकारणात पवार, घरात पवार, दारात पवार. म्हणजे हे काय धार लावून कापणं चाललंय महाराष्ट्राला. इथून तिथून सगळीकडून प्रत्येक ठिकाणी बघितलं की पवार. म्हणून मी मागच्या काही काळातले व्हिडिओ पवार कुळातील लोक असा शब्द वापरून करतोय. ज्या ज्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार दिसतोय त्या त्या ठिकाणी पवारांची समर्थक मंडळी दिसत आहेत. साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला, पवारांची समर्थक मंडळी, भली मोठी यादी दिली आहे मी. सूतगिरण्यांच्या मध्ये भ्रष्टाचार झाला, पवारांच्या समर्थनातली मंडळी. शिखर बँकेत घोटाळा झाला, पवारांच्या समर्थनातली मंडळी. जिथे कुठे भ्रष्टाचार तिथे पवारांच्या समर्थनातील मंडळी. मग तो सातारा जिल्ह्यातील असू दे, सांगली जिल्ह्यातील असू दे, बारामती तालुक्यातील असू दे, अथवा मराठवाड्यातील असू दे, अथवा विदर्भातील असू दे,
ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं नाव निघतं त्या त्या ठिकाणी पवार. दूध संघात पवार, साखर संघात पवार, साहित्य संघात पवार, ग्रंथालय संघात पवार, सगळीकडं पवार पवार पवार. असं होण्यासाठी पवार नेमके आहेत तरी कोण हा प्रश्न आमच्या मनाला पडतो आहे. तो तुमच्याही मनाला पडत असेल तर तो पवारांना विचारून त्याचं योग्य उत्तर घेण्याची आवश्यकता आलेली आहे आणि ती वेळही आवडलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.